संरक्षण संघटना आणि मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीचा एक सहकारी आपल्या या आंदोलनामध्ये आम्ही एक मुद्दा घेतला होता। तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। तो म्हणजे की आपल्या मराठी माणसांवर, मराठी तरुणांवर अनेक वेळा एक आरोप केला जातो, एक दूषण लावलं जातं की मराठी माणूस आळशी आहे, बाहेरून येणारा परप्रांतीय आहे, तेव्हा मेहनत करतो, तो कामं करतो, 12-12 तास 14-14 तास काम करतो। मग त्या कामं करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात तुम्ही का उभे राहता? मराठी माणूस आळशी आहे वगैरे वगैरे। पण महत्त्वाचा मुद्दा कोणी लक्षात घेत नाहीये की ते जे परप्रांतीय इथे आलेले आहेत ते त्यांचं कुटुंब त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या गावामध्ये सोडून इथे आले, त्यामुळे त्यांना इथे कोणत्याही प्रकारचं कुटुंब नाही आहे, कोणत्या प्रकारची मित्रमंडळी नाही आहे। त्यामुळे त्यांचं एकच ध्येय आहे, तो म्हणजे काय की त्यांच्यासाठी त्यांना पैसा कमवायचा आणि तो पैसा आपल्या कुटुंबाला पाठवायचा। त्यामुळे ते 12 तास असू दे, 14 तास असू दे, हे काम करतातच आहेत। प्रश्न काम करण्याचा नाही आहे। जेव्हा मराठी मुलगा सुद्धा, मराठी तरुण सुद्धा हा महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये जातो कोणत्याही कामासाठी, कोणत्याही नोकरीसाठी, तेव्हा तो तिथे जाऊन 12-12 तास 14-14 तास काम करतो। हप्त्यातील म्हणजे 7च्या 7 दिवस तो काम करतो। आणि ते सगळं सोडा, जर आपल्यातील अनेक जणांची मुलं ही आज परदेशात काम करतात, अनेक जणांची मुलं आज परदेशामध्ये पैशासाठी कामासाठी जातात, की ते अक्षरशः खूप जण आरोप करतात की मराठी माणसाला कुठचंही काम सांगितलं की तो हे काम असं कमी दर्जाचं वगैरे। पण तीच मराठी मुलं आज बाहेरच्या देशांमध्ये अगदी टॉयलेट साफसफाईपासून ते रस्त्यावरती बर्गरच्या गाड्या लावण्यापर्यंत जी कामं करतात, ती का करतात? कारण त्यांचं कुटुंब तिथे नाहीये, त्यांना तिथून पैसा कमवून आपल्या कुटुंबाला पाठवायचा आहे। जेव्हा आपण एखाद्या बाहेरच्या राज्यात जातो, आपलं घर सोडून जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो ना, तेव्हा आपण 12-12 तास 14-14 तास काम करतो। मग तिथे मराठी किंवा परप्रांतीय हा प्रकार नसतो, त्या माणसाला तिथे काम करणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जर तुम्ही पूर्ण देशाचा किंवा पूर्ण आंतरराष्ट्रीय जर रिसर्च केला ना, तर सर्वात जास्त बाहेरच्या देशांमध्ये काम करणारे हे मराठी मुलं आहेत। तर ही मराठी मुलांवरती जो पहिला आरोप होतो ना की आळशी आहे, हे सर्वात पहिला बाजूला करा। काही दिवसांपूर्वी एका विभागामध्ये आम्ही मराठी उद्योजक मेळावा घेतला होता, फक्त त्या विभागापुरता। तर त्या विभागामध्ये 2000 पेक्षा जास्त उद्योजक, मराठी उद्योजक तिथे जमा झाले होते। म्हणजे त्या एका विभागातून 2000 पेक्षा जास्त उद्योजक येत असतील तर विचार करा, मुंबई आणि महाराष्ट्रामधून किती उद्योजक तयार असतील मराठी तरुणांमध्ये। पण आज जो आरोप तुम्ही करताय ना की मराठी मुलगा आळशी असतो, मराठी तरुण आळशी आहे, ते चुकीचं आहे। मराठी माणसाला सुद्धा काम करायचं आहे, मराठी माणसाला कष्ट करायचे आहे, पण जेव्हा तो स्वतःच्या हक्काच्या घरात काम करतो ना, तेव्हा त्याला हक्कासाठी काम करायचं असतं, त्याला त्याचे हक्क अबाधित राखून काम करायचं, एवढीच त्याची मागणी आहे। आणि त्यासाठी तो काही वेगळं करत नाहीये। जे आपण बाहेरचे परप्रांतीय ते सुद्धा त्यांच्या राज्यात तेच मागणी करतात। धन्यवाद। मराठी भूमिपुत्रांचा जय हो।